नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण संकलित मूल्यमापन सत्र 2 इयत्ता पहिली विषय गणित तोंडी व लेखी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 30 गुणांसाठी आहे। यामध्ये 1 ते 4 प्रश्न लेखीसाठी प्रश्न आहेत आणि तोंडी परीक्षेसाठी 5वा प्रश्न आहे। त्यामुळे शेवटपर्यंत प्रश्नपत्रिका पहा। तसेच प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे। प्रश्न क्रमांक पहिला, त्यातील अ, खालील 4 चेंडू रंगवा। जे दिलेले चेंडू आहेत त्यापैकी 4 रंगवायचे आहेत, पूर्णपणे रंगवायचे आहेत। इथं थोडे रंगवून दाखवलेले आहेत। ब, चित्र मोजून अंकात लिही। 6 होड्या आहेत। क, टोपलीतील कुत्र्याला गोल करा। इथे गोल करून दाखवलेला आहे। आठवड्याचे वार किती? आठवड्याचे वार 7 असतात। बेरीज कर। 9 अधिक 4, 9च्या पुढे 4 घरे मोजायचे आहेत। उत्तर 13। प्रश्न क्रमांक 2, वस्तू मोजून बेरीज कर। 3 आणि 2 5। ब, जलद प्रवास कोणत्या वाहनाने होईल? चौकट रंगव। बसने प्रवास होणार आहे त्यामुळे चौकट तिथे रंगवून दाखवलेली आहे। क, आकृतिबंध पूर्ण करा। आकृतिबंध पूर्ण करून दाखवलेला आहे। ड, सर्वात लहान पिन समोरील चौकट रंगवा। रंगवून दाखवलेली आहे। सर्वात लहान जी पिन आहे ती। उंच वस्तू खालील चौकट रंगवा। येथेही रंगवून दाखवलेली आहे। प्रश्न क्रमांक 3, त्यातील अ, चौकटीत योग्य संख्या लिही। 12, 13, त्यानंतर 14। बेरीज कर। 12 अधिक 6 18, वजाबाकी कर। 9 वजा 3 6। ड, 2 दशक आणि 3 एकक म्हणजे किती? 23। 2 दशक म्हणजे 20 आणि 3 23। खालील हलक्या वस्तूच्या खालील चौकट रंगवा। हलकी वस्तू जी लहान आहे ती असणार आहे म्हणून तिथं चौकट रंगवून दाखवलेली आहे। प्रश्न क्रमांक 4, चित्र बघ व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे। प्राणी संग्रहालयात सर्वात कमी कोणता प्राणी आहे? हत्ती। 2, प्राणी संग्रहालयात हरिण किती आहेत ते मोज व अक्षरात लिही। 4 आहेत। ब, जयाकडे 13 मणी आहेत व परमितकडे 3 मणी आहेत तर दोघींकडील मणी किती? 13 अधिक 3 16, एकूण 16 मणी आहेत। क, चित्रांना योग्य क्रम दे। अगोदर आपण गॅसवर शिजवणार आहे, नंतर ग्लासमध्ये घेणार आणि शेवटी हातामध्ये घेणार आहे। ड, लांब ब्रश खालील चौकट रंगवा। रंगवून दाखवलेला आहे। लांबीने तो जास्त आहे, हा आडवा आहे म्हणून तो जो लांब ब्रश आहे तो रंगवलेला आहे। तसेच आपण आता तोंडी परीक्षेसाठी कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण पाहू। 10 गुणांसाठी तोंडी परीक्षा असते। संख्या कार्ड शिक्षक देतील आणि वाचन करायला सांगतील। इथे काही संख्या दिलेल्या आहेत। 12, 8, 13, 19, 11। अगोदरची व नंतरची संख्या विचारायची आहे। 2च्या अगोदरची किती? 1, 2 नंतर 3, त्याप्रमाणे 5च्या अगोदरची किती? 4, 5 नंतर 6 असे शिक्षक प्रश्न विचारतील। वस्तू उपलब्ध करून त्यांच्या सहाय्याने बेरीज करण्यास सांगायची आहे। शिक्षक काही वस्तू देतील, त्या एकूण किती आहे ते सांगायचं आहे। 2 संख्या कार्ड देऊन लहान व मोठी संख्या विचारू शकतात। 4, 8 पैकी लहान संख्या 4, मोठी संख्या 8। याप्रमाणे प्रश्नांचा सराव करा। संख्येएवढे मणी खडू मोजून घेणे, त्याचप्रमाणे वस्तूच्या मदतीने वजाबाकी करून घेणे, रांगेतील मागे पुढे कोण आहे ते विचारणे, यासारखे प्रश्न शिक्षक विचारू शकतात। आजचा, उद्याचा, कालचा वार विचारू शकतात। चित्र दाखवून क्रम विचारू शकतात। मणिमाळेच्या मदतीने संख्या तयार करून घेऊ शकतात। अशा प्रकारे तोंडीसाठी प्रश्न विचारू शकतात। पूर्ण प्रश्नांची तयारी करा। धन्यवाद। जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा।